आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सेलमध्ये विविध प्रकारचा डाटा एंटर करून कशी कामं केली जातात ते पाहूयात. आज आपण एका शाळेचं उदाहरण घेऊन एक शाळेचा एका इयत्तेचा, एका 8वीचा, 9वीचा किंवा कुठलाही एक रिपोर्ट कार्ड तयार करून बघूयात. मी ब्लँकवर बुकवरती क्लिक करून एक बुक ओपन केली आहे एक्सेलमधली. एक ब्लँक शीट सुद्धा इथं याच्या बुकमध्ये आलेली आहे. शीट 1 मध्ये आपण काम करत आहोत. आता आपण जे काही कामं करणार आहोत ते टायपिंग करून घेऊयात. मी कॅप्स लॉक ऑन करून पहिली हेडिंग कॅपिटलमध्ये टाइप करून घेते. कारण का मला मेन हेडिंग जी आहे ती कॅपिटलमध्ये लागणार आहे. इथे मेन ज्या 2 हेडिंग होत्या त्या माझ्या देऊन झालेल्या आहेत. आपण रो म्हणजे काय, कॉलम म्हणजे काय, शीट म्हणजे काय हे सगळं पाहिलेलं आहे. आपण आता एक ॲक्चुअल डाटा फीडअप करतोय. मला आता रिपोर्ट कार्ड तयार करण्यासाठी काही टायटल्स हवी आहेत. हेडिंग्स हवे आहेत, सबटायटल जेणेकरून मी सीरियल नंबर असं घेते. SR डॉट नंबर अशी हेडिंग देते. टॅप करून मी पुढच्या कॉलममध्ये जाते. पुढच्या कॉलममधल्या सेलमध्ये जाते. नेम ऑफ द स्टुडंट अशी हेडिंग घेते. तुमच्याकडे जे काही डाटा आहे तो डाटा बघून तुम्ही हे करू शकता. टॅप केलं की आपण पुढच्या कॉलमच्या सेलमध्ये जातो. नेम ऑफ द स्टुडंट झाले. मी आता रिपोर्ट कार्ड करते त्यामुळे मला आता स्टुडंटच्या सब्जेक्ट्स लागतील सगळ्या विषय. मी टायटल्स पण देऊन घेतलेले आहेत. मला आता इथे एक 10 विद्यार्थ्यांचा डेटा ॲड करायचा आहे. तर 10 विद्यार्थ्यांचे जे अंक आहेत ते असे 1 एंटर, 2 एंटर असे मॅन्युअल नाही टाइप करायचे. मी आता 2च आकडे टाइप केले आहेत आणि याला आपण ड्रॅग करून कशी सीरीज ऑटोमॅटिक फिल केली जाते ती बघूयात. 1 आणि 2 हे असे आकडे पहा व्हाईट कलरचा प्लस साइन आला आहे. मी मधोमध त्या सेलला सिलेक्ट करून ही 2च रेंज सिलेक्ट करून घेते. हे 2च सेल सिलेक्ट करून घेते आणि कोपऱ्यात एक ठोकळा आहे, एक चौकोन बॉक्स आहे, ठोकळा आहे. त्याच्यावरती हे पहा, हे असं साइन आलं पाहिजे. प्लस साइन असा आला पाहिजे. असा प्लस साइन आणखीन एक येतो, एरोवाला येतो, 4 बाण असतात. तसा नकोय आपल्याला. एक प्लस साइन असा हवा आहे. तो प्लस साइन आला, की आपलं माऊस क्लिक करायचं आणि खाली ड्रॅग करत आणायचं. पहा मला आता इथं 10 पर्यंतची सीरीज हवी आहे. मी 10 पर्यंतचेच आकडे घेतलेले आहेत. तुम्हाला इथे 1000 पाहिजे असतील 1000 घ्या, 60 पाहिजे असेल 60. तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढे तुम्ही ड्रॅग फॉर्मॅटमध्ये करू शकता. असं न करता मी कंट्रोल झेड करते आणि आपण एक आकडा मी इथे टाइप केलेलाच आहे. होम टॅबमध्ये एडिटिंगच्या ग्रुपमध्ये फिल नावाचा सुद्धा एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये सीरीज चा ऑप्शन आहे. मला 1 ते 10 आकड्याची सीरीज मला कशी हवी? पहा इथे रोजला क्लिक आहे. हे रोज असंच राहिलं तर आडवी सीरीज येईल. मला उभी सीरीज हवी म्हणून मी कॉलमला क्लिक करते. एक आकडा ऑटोमॅटिक आलेला आहे कारण आपण तिथे टाइप केलेलं आहे. मला स्टॉप व्हॅल्यू 10 पर्यंतच लागणार आहे. मी इथं 10 टाइप करते आणि याला ओके करते. पहा 1 ते 10 ऑटोमॅटिक फिल या ऑप्शनमधून सुद्धा आपण बघितले. आपण 2 मेथड बघितल्या. एक माऊसने ड्रॅग करून बघितलं आणि होम टॅबमधला फिल ऑप्शनचा वापर करून पण आपण सीरीज पुटअप केली आहे. मी आता पटकन विद्यार्थ्यांची फक्त नावं टाइप करते. पहा, मला आता रोहिणी टाइप करायचंय आणि वरती काही अक्षरं येऊन गेलेली आहेत तेच. मग एक्सेल काय करतो, आपल्याला तेच घ्यायचंय का? म्हणून आपलं टाईम वाचवतो आणि जर तेच घ्यायचं असेल तर आपण याला एंटर करून पुढे पण येऊ शकतो.
अशा पद्धतीने आपले नावं पण टाइप झाली आहेत. पटापटा आपण मार्क टाकून घेऊयात. मी मार्क पण हे केलेले आहेत. आता आपला एंट्री पूर्ण झालेली आहे एका रिपोर्ट कार्डची. 8वीचा डाटा घेतलाय. एक 10 स्टुडंटचाच मी डेटा घेतलेला आहे टाइप करून. तुमच्याकडे जो काही डाटा अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला याला सगळं एडिटिंग करायचं एक छान असं रिपोर्ट कार्ड तयार करायचंय. तर आपण Wordमध्ये काय करतो, पहिल्या हेडिंगला आपण मध्यभागी घेतो. पण Excelमध्ये तसं करायचं नाहीये आपल्याला. पहा कुठून आपले कॉलम स्टार्ट झालेले आहे आणि कुठे एंड झालेला आहे आपला डाटा ते बघायचा आणि त्याच्या सेंटरला आपली हेडिंग आलेली. कारण का शीट खूप मोठी आहे. एवढी शीट प्रिंटआउटमध्ये येत सुद्धा नाही. आपल्याला एवढाच डाटा आपल्याला प्रिंटआउटमध्ये घ्यायचा आहे. तो आपण पुढे कसा एक डाटा प्रिंटआउटमध्ये घ्यायचा तेही सांगितलं जाईल. मग आता आपला कॉलम कुठून स्टार्ट झालेला आहे? ए पासून चालू झालेले आहे ते के पर्यंत आपले कॉलम आलेले आहेत. मग ह्या कॉलमच्याच मध्यभागी आपली हेडिंग यायला पाहिजे. मग आता इथे वेगवेगळे सेल आहेत. इथं हा A1 आहे, B1 आहे, C1 आहे. असे A1 पासून ते K1 अशी रेंज आहे. ह्या रेंजमध्येच आपला तो डाटा यायला पाहिजे. म्हणूनच याला मर्ज एंड सेंटर केलं जातं. तर होममध्ये अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये तुम्हाला नवीन ऑप्शन मिळतील, जे Wordमध्ये किंवा पॉवर पॉइंटमध्ये आपल्याला दिसणार नाहीयेत. मर्ज एंड सेंटरचं ऑप्शन तुम्हाला Excelमध्येच दिसेल. कारण का इथे सगळे सेल जे काही आपण रेंज सिलेक्ट केली ते मर्ज होणार आहेत, एकत्र होणार आहेत आणि डेटा आपला सेंटरला येणार. म्हणूनच मर्ज एंड सेंटर नावाचं ऑप्शन आलेलं आहे. मी क्लिक करते मर्ज एंड सेंटरवरती. बघा तेवढ्याच रेंजमध्ये आपला तो डाटा मध्यभागी आलेला आहे. नंतर आपल्याला पुढची हेडिंग सिलेक्ट करायची, ती सुद्धा आपल्याला मध्यभागी घ्यायची आहे. ती हेडिंगची रेंज आहे ती म्हणजे A2 पासून ते K2 पर्यंत अशी रेंज आहे. ॲट अ टाईम दोन्ही ओळी सिलेक्ट करून मर्ज एंड सेंटर केला जात नाही. कुठलातरी एक डाटा तुमचा डिलीट होऊ शकतो. कुठलीतरी एक रो डिलीट होऊ शकते. त्यासाठी वेगवेगळ्या रोज सिलेक्ट करून प्रत्येक हेडिंगला वेगवेगळं मर्ज एंड सेंटर केलं जातं. पहा आपण मर्ज एंड सेंटर करून डेटा मध्यभागी घेतलेला आहे. याला आता आपण बोल्ड करूयात. फॉन्ट द्यायचा असेल छानसा असा तर फॉन्ट देऊ शकता. याला फॉन्टची साईज तुम्हाला वाढवायची असेल तर फॉन्टची साईज सुद्धा वाढवली जाते. याला बॅकग्राऊंडला कलर द्यायचा असेल छानसा तर आपण रिपोर्ट कार्ड करत असाल तुम्ही तर असे कलर प्रिंटआउट वगैरे करणार असाल तर आपण असे कलर कॉम्बिनेशन पण घेऊ शकतो. याला फॉन्ट कलर पण वेगळा अप्लाय करायचा असेल तर वेगळा असा फॉन्ट पण आपण त्याला देऊ शकतो. हे पहा. त्याच्यानंतर सेकंड हेडिंगला सुद्धा आपल्याला बोल्ड करून घेऊयात. वेगवेगळे असे फॉन्ट्स द्यायचे असतील तर फॉन्ट देऊन घेऊयात. कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं असेल तर कलर कॉम्बिनेशन चेंज करूयात. जसं तुम्हाला डेकोरेट करायचं आहे फॉन्ट टॅबमधून तुम्ही त्याला तसं डेकोरेट करू शकता. अ, मी ह्याला थोडंसं परत बदलते. मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि आपला डेटा आपण आता बघूया. सीरियल नंबरचा पहा कॉलम खूप मोठा झालेला आहे. त्याला एवढी जागा लागत नाही. ती आपण ए आणि बीच्या मध्ये जे हेडिंग्स लिहिलेले आहेत कॉलमच्या त्याच्या बरोबर मधल्या रेषेवर आलं तर असा एरो येतो. बघा आपण जसं-जसं काम चेंज करत जातो तसा माऊसचा पॉइंटर बदलत जातो. इथे असं 2 एरो असे साइडला आलेले आहेत आणि मध्ये एक रेष आलेली आहे काळ्या कलरची. तिथे क्लिक करा आणि माऊसचं ड्रॅग करून आतल्या साइडला त्याला ओढून घ्या. तो कॉलमची विड्थ आपल्याला कमी झालेली दिसेल. असं जर नाही करायचं असेल ऑटोमॅटिक कॉलमची विड्थ तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर ए कॉलम पूर्ण सिलेक्ट करा.
होम टॅबमध्येच सेल नावाचा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये इन्सर्ट, डिलीट आणि फॉर्मॅट हे सुद्धा ऑप्शन आहेत. फॉर्मॅटमध्ये तुम्ही ऑटो फिट कॉलम विड्थ जर केलं, तर तो ऑटोमॅटिक त्याला जेवढी जागा बसेल त्याला तो तेवढी फिट करतोय. आता मला बीची सुद्धा विड्थ वाढवायची आहे. पण मला बीची विड्थ न वाढवता ते नेम ऑफ द स्टुडंट तेवढ्याच जागेत मला बसवायचंय. तर त्यासाठी पण एक फ्युचर अलाइनमेंट ग्रुपमध्ये अवेलेबल आहे. व्रॅप टेक्स्ट म्हणतात त्याला. व्रॅप टेक्स्ट काय करतो, तो शब्द जो आहे तो तेवढ्याच विड्थमध्ये ॲडजस्ट करतोय. पहा व्रॅप टेक्स्टला सुद्धा क्लिक केलं, की त्यांनी एक उदाहरण सुद्धा दिलंय पहा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल तिथे बसलेलं नाहीये. तुम्ही जर व्रॅप टेक्स्ट केलं तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल ते तेवढ्याच रेंजमध्ये तुम्हाला बसवून देतं. आता मला सुद्धा तेच करायचंय. नेम ऑफ द स्टुडंट पहा, नेम ऑफ द स्टुडंट फॉर्म्युला बारमध्ये मी काय शब्द पूर्ण लिहिलाय ते पूर्ण दिसतंय. या कॉलममध्ये ॲक्चुअली दिसतच नाहीये काय लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ते बघू शकतो. व्रॅप टेक्स्टला क्लिक केलं, की पहा डेटा अशा पद्धतीने अरेंज होतो. कॉलमची विड्थ न वाढवता तुम्ही आहे तोच डेटा तेवढ्याच कॉलममध्ये फिट करू शकता. कशाने? व्रॅप टेक्स्टमुळं. त्याच्याच आधी एक ओरिएंटेशन नावाचा ऑप्शन आहे. अ, जे आपण ओरिएंटेशन नेहमी पेजचं बदलतो. पेज उभं पाहिजे का आडवं प्रिंटआउट पाहिजे, लँडस्केप करायचं आहे असं बघतो. पण एक्सेलमध्ये आपल्याला शब्दांची ओरिएंटेशन बदलता येते. मला हे सगळे शब्द जे आहेत जे सब्जेक्टच्या हेडिंग आहेत ते मला उभे ठेवायचे आहेत. तर मी त्याची हेडिंग्स बदलते, ओरिएंटेशन चेंज करते. पहा इथं ओरिएंटेशनचं ऑप्शन आहे. याला क्लिक करा. व्हर्टिकल टेक्स्ट जर मी केलं तर पहा सगळे उभे अक्षर येतील. पण मला असं नकोय कारण का उभे जर घेतलं तर मला पेज उभा जास्त प्रिंटआउटमध्ये लागेल. तर त्याच्यासाठी मी ह्याला एक ऑप्शन देते. रोटेट टेक्स्ट अप नावाचं आहे. हे पहा अशा पद्धतीने टेक्स्ट येतील. तुम्ही एखादं रिपोर्ट कार्ड बघितलं तर तुम्हाला असे सब्जेक्ट असे उभे, आडवे लिहिलेले दिसतील. टेक्स्ट डाउन सुद्धा आहे. अशा इकडच्या साइडने दिसतंय. तुम्ही कसे अप ठेवायचं अप ठेवा, डाउन ठेवायचं डाउन ठेवा, व्हर्टिकल टेक्स्ट ठेवायचं व्हर्टिकल टेक्स्ट ठेवू शकता. कशा पद्धतीने तुम्ही इथे अरेंज मला अपमध्ये लागणार आहेत, मी असे अपमध्ये देते. आणि मग ॲट अ टाईम या सगळ्या कॉलमची विड्थ तुम्हाला ऑटो फिट करायची. सगळे कॉलम सिलेक्ट करा. फॉर्मॅटमध्ये ऑटो फिट कॉलम विड्थ नावाचा ऑप्शन आहे. पहा त्याला एकदमच असे कंजेस्टेड झाले. त्यांनी खूपच अशी जागा त्याला जेवढी बसेल असाच तो करतो. मग त्यामुळं आपण आता काय करूयात, हेच कॉलम पुन्हा सिलेक्ट करूयात. आपण स्वतः कॉलमची विड्थ देऊयात. मी फॉर्मॅटमध्ये जाते आणि कॉलम विड्थला सिलेक्ट करते. सध्या कॉलमची विड्थ 3 आहे. मी याला 5 अशी अरेंज करते. ओके. पहा आपला डेटा जरा थोडासा वाढलेला आहे. मी याला आणखीन विड्थ वाढवते कारण का माझ्याकडे पेज आणखीन शिल्लक आहे. त्यामुळे मी याची विड्थ आणखीन जरा वाढवते. पहा, आपली आता वरची हेडिंग पण खूप व्हिजिबल झाली. मगाशी कॉलमची विड्थ कमी केल्यामुळं आपली हेडिंग पण आतमध्ये दबल्या गेली होती. आणि मी आता बी कॉलमला काय करते, रॅपटेक्स असं अप्लाय न करता मी बीची कॉलमची विड्थ वाढवते. कारण का स्टुडंटची नावं मी फक्त इथे जर एवढीच घेतली आहे. पण प्रत्येक याच्यामध्ये स्टुडंटची नावं एवढीच घेतली जात नाहीत. नाव, आडनाव, वडिलांच्या नावासहित येतं. त्यामुळं बीची कॉलम अशी वाढवली जाते. अशा पद्धतीने आपण एक रफ डेटा तयार करून घेतला आहे. आपण फाईल प्रिंटमध्ये येऊयात. बघूयात डाटा आपला कसा प्रिंट होतोय. पहा डाटा प्रिंट आउट करताना काय आलंय रेषाच आलेल्या नाहीयेत मधल्या टेबलला. तर आपण आता बॅक जाऊयात आणि पूर्ण टेबलला सिलेक्ट करूयात. ए पासून ते 13 पर्यंतची रेंज सिलेक्ट करूयात आणि इथे फॉन्टमध्ये एक ऑप्शन आहे बॉर्डर नावाचा. लास्ट टाईम बॉटम बॉर्डर घेतली होती त्यामुळे बॉटम बॉर्डर असा ऑप्शन आलाय. क्लिक करूयात. इथे हवे तसे बॉर्डर तुम्हाला घेता येतात. ऑल बॉर्डर पाहिजे तुम्ही ऑल बॉर्डर घ्या. फक्त आउटसाइडने बॉर्डर हवी असेल फक्त आउटसाइडने. पहा मध्ये बॉर्डर येणार नाहीत. आता मी प्रिंटमध्ये जाते. पहा फक्त आउटसाइडचीच बॉर्डर अवेलेबल झालेली आहे आणि बाकीचा डाटा आपल्याला पुढच्या पेजमध्ये गेलेला आहे. मी आता याला पूर्ण टेबल सिलेक्ट करते आणि ऑल बॉर्डर अशी अप्लाय करते. पहा पूर्ण टेबलला इथेच तुम्हाला प्रिव्ह्यू दिसते. पूर्ण टेबलला ऑल बॉर्डर अप्लाय झालेली आहे. आपला आता डाटा पुढे गेलेला आहे. ते आपण बघूयात आपण आता कसा कमी करून हे करायचा. एकतर कॉलम विड्थ तुम्ही कमी जास्त करून आणू शकता किंवा ऑटो फिट वगैरे करून तुम्ही घेऊ शकता. अ, आता आपण पुढचे ऑप्शन बघूयात. आपण ओरिएंटेशन बघितला, ग्राफ टेक्स्ट बघितला, मर्ज एंड सेंटर बघितला. मी इथे काय करते, जरा हे पहिल्या 2 रोची हेडिंग जरा मोठी करते. रोची हाईट जरा वाढवते. अ, पहा ही हेडिंग तुम्हाला कशी दिसते? एका रेषेच्या खाली दिसते. पहा इथे 2 ऑप्शन हायलाइटेड आहेत.
मध्यभागी तर केलेलंच आहे, कारण का मर्ज एंड सेंटर केल्यामुळे हेडिंग मध्यभागी तर आलीच आहे. पण इथे वरती एक आहे, बॉटमला दिसतीये आपली अलाईन. एक्सेलमध्ये 2 प्रकारचे अलाइनमेंट असतात. जसं Wordमध्ये 4 प्रकारचे अलाइनमेंट आहेत. लेफ्ट आहे, मध्यभागी आहे, राइट हँड साइड आहे आणि जस्टिफाय आहे. इथे तुम्हाला जस्टिफायची अलाइनमेंट कुठेही दिसणार नाही. कारण का आपण एक्सेलमध्ये कुठलाही डाटा पॅराग्राफ टाइपमध्ये अजिबात करत नाही. तर त्यामुळे इथे जस्टिफायची तुम्हाला अलाइनमेंट बिलकुल दिसणारच नाहीये. इथे 2 प्रकारचे अलाइनमेंट असतात. हे पहा, हे वरच्या ज्या 3 दिसतात आहेत, एक टॉप अलाइन आहे, एक मिडल अलाइन आहे आणि एक बॉटम अलाइन आहे. ही व्हर्टिकल अलाइनमेंट आहे आणि ही हॉरिझॉन्टल अलाइनमेंट आहे. अलाइन तुम्ही लेफ्टला ठेवू शकता, मध्यभागी घेऊ शकता, सेंटरला आणि लेफ्ट साइडला राइट हँड साइडला घेऊ शकता. अशा पद्धतीने ह्या वरच्या 3 व्हर्टिकलच्या अलाइनमेंट आहेत आणि खाली ज्या 3 आहेत ते हॉरिझॉन्टलच्या अलाइनमेंट आहेत. म्हणजेच तुम्हाला व्हर्टिकली डाटा जर टॉपला हवा असेल, हे पहा टॉपला उचलला गेलाय. मला व्हर्टिकली मिडलला हवाय, तर मी मिडलला आणला आहे आणि सेंटरला तर आहेच आहे. मला सेंटरला नकोय, लेफ्टला हवा असेल तर आपण लेफ्टला ठेवू शकतो. मला राइट हँड साइडला हवा आहे, राइट हँड साइडला ठेवू शकते. इथे तुम्हाला कसा डाटा हवा असेल, तुम्ही ह्याची अलाइनमेंट ह्या 2 अलाइनमेंट थ्रू घेऊ शकता. टॉप पाहिली, मिडल पाहिलं आणि बॉटम पण पाहिली. लेफ्टला पण पाहिलं, सेंटरला घेऊन पाहिलं आणि राइट हँड साइडला घेऊन पाहिलं. आता आपण दोन्ही अलाइनमेंट व्हर्टिकली मिडलला ठेवूयात आणि हॉरिझॉन्टली सुद्धा सेंटरला ठेवूयात. अशा पद्धतीने ह्या 2 अलाइनमेंट केले जातात. आपण ओरिएंटेशन पाहिलं आणि याआधी वर्डमध्ये आपण कशा फॉन्ट द्यायच्या, आता सुद्धा आपण ह्या हेडिंगला वेगवेगळे फॉन्ट अप्लाय करून पाहिलेले आहेत. तुम्ही असे वेगवेगळे फॉन्ट देऊन त्याला हे करू शकता. तुम्हाला जशी हेडिंग हवी असेल तशी घेऊ शकता. फॉन्टच्या साईज पण तुम्हाला तुमच्या रिपोर्टनुसार कशा हव्या आहेत, तुम्हाला तुमच्या डेटानुसार कशा हव्या आहेत तसे पण घेऊ शकता. इथे सुद्धा आता मी खालची हेडिंग पहा बॉटमला चिटकून आलेली. मी त्याला मिडलला घेते आणि कोपऱ्यात हवी असेल तर कोपऱ्यात पण घेता येतं. मध्यभागी हवी असेल तर मध्यभागी पण घेता येते. आता मी ह्या 2 रोला सिलेक्ट करते आणि इथे फॉर्मॅटमध्ये जाते. ऑटो फिट रो हाईट अशी कमांड देते. तो काय करेल, त्याला जेवढी गरज आहे जागेची ते तेवढ्याच याला त्याला फिट करतोय. पण मला असं नकोय, मी असं पण घेऊ शकते. माऊसनी सुद्धा कमी जास्त करू शकते. फॉर्मॅटमध्ये रोच्या हाईटमध्ये येते आणि इथून सुद्धा मी कमी जास्त करू शकते. मला 55 नाही, आता 60 करायचं आहे, मी 60 देऊन अशी सुद्धा करू शकते. म्हणजे तुम्ही कुठूनही रोची हाईट बदलू शकता तुमच्या गरजेनुसार. येते लक्षात? आपण अलाइनमेंट टॅब बघितला. सेल्स टॅबमध्ये फॉर्मॅटमध्ये आपण 4 ऑप्शन बघितले. रोची हाईट आपण स्वतः कशी द्यायची, कॉलमची विड्थ सुद्धा आपण स्वतः कशी द्यायची, ऑटो फिट कॉलमची विड्थ कशी करायची, रोची हाईट ऑटो फिट कशी करायची, हे 4 आपण ऑप्शन इथे याच्यामध्ये पाहिलेले आहेत. फॉन्टच्या ग्रुपमध्ये आपण ऑल बॉर्डर कशी सेट करायची ती सुद्धा बघितली. तुम्हाला ऑल बॉर्डरपेक्षा अशी डार्क अशी जर बॉर्डर हवी असेल तर ती सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. थिक बॉक्स बॉर्डर सुद्धा आहे. पहा, आपण जर फाईलमध्ये आलो, प्रिंटमध्ये आलो, तर तुम्हाला आता जाड कलरची बॉर्डर दिसतीये. ती पण आउटसाइडला आलेली आहे आणि लास्टचे 2 कॉलम आपल्या ह्याच्यामध्ये बसलेलेच नाहीत. मग आपण आता काय करूयात याला, जे सी पासूनचे कॉलम आहेत ते के पासूनचे आपण जरा त्याची फॉर्मॅटमध्ये जाऊन कॉलमची विड्थ कमी करूयात. 5 केली होती ती जरा 7 केली होती आपण, ती जरा 6 करून बघूयात. पहा, एकच कॉलम ॲडजस्ट झालेला आहे. बीची कॉलमची विड्थ आपण थोडीशी कमी करूयात. अशा पद्धतीने बीची पण आपण थोडीशी विड्थ कमी करून हे पहा, के पर्यंत आपला डाटा आलेला आहे. पहा, फाईलमध्ये जाऊन आपण प्रिंटमध्ये जाऊन जर बघितलं, तर आपला डाटा पूर्णपणे इथे आलेला आहे. आपण पुन्हा बॅक जाऊयात आणि आपल्या एक्सेल पेजवरती येऊयात. अशा पद्धतीने आपण होममधले अर्धे ऑप्शन बघितलेले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण ऑप्शन पाहून घेऊयात.